पुण्यातल्या बापदेव घाट परिसरामध्ये ज्या ठिकाणी एका तरुणीवरती अत्याचार झाला त्या परिसरामध्ये आपण पाहतोय की स्वतः राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार जे आहेत ते घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी या ठिकाणी पोहोचलेले आहेत। आपण पाहतोय की याच परिसरामध्ये एका तरुणीवरती 3 जणांनी अमानुष अत्याचार जो आहे तो केलेला होता आणि त्याच घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी स्वतः शरद पवार साहेब जे आहेत आपण पाहतोय की घटनास्थळावरती दाखल झालेले आहेत। अधिकाऱ्यांकडून संपूर्ण परिस्थितीची या ठिकाणी घटनास्थळाची माहिती जी आहे ती पवार साहेब जाणून घेत आहेत। स्वतः खासदार सुप्रियाताई सुळे आपण पाहतोय की शरद पवार यांच्यासोबत या ठिकाणी दाखल झालेले आहेत। ज्या ठिकाणी अत्याचार झाला या परिसरामध्ये आपण पाहतोय की सीसीटीव्ही त्याचबरोबर लाईट ज्या आहेत त्या सुद्धा बसवण्याची मागणी केली जाते, कारण हा संपूर्ण घाटाचा परिसर आहे आणि याच परिसरामध्ये रात्री 11:30च्या दरम्यान एका तरुणीवरती 3 जणांकडून अत्याचार जो आहे तो करण्यात आलेला होता। पोलिसांनी या घटनास्थळाची तपासणी जी आहे ती केलेली आहे। चौकशी मात्र अजूनही या खरं तर अपघातामधले दुर्घटनेमधले खरं तर जे आरोपी आहेत अत्याचार प्रकरणातले आरोपी जे आहेत ते अजून खरं तर पकडलेले नाहीये। त्यामुळे आपण पाहतोय की स्वतः शरद पवार हे घटनास्थळावरती दाखल झालेले आहेत। आपण पाहतोय की स्वतः खासदार सुप्रियाताई सुळे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून माहिती जी आहे ती या ठिकाणी घेतलेली आहे। अधिकाऱ्यांकडून शरद पवार असतील किंवा खासदार सुप्रियाताई सुळे असतील यांना काय ब्रीफिंग केलं जातंय पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र सध्या आपण पाहतोय की मोठ्या या ठिकाणी शरद पवार हे स्वतः घटनास्थळावरती दाखल झालेले आहेत आणि शरद पवारांनी ज्या ठिकाणी खरं तर बोपदेव घाट परिसरामध्ये हा अत्याचार घडला त्याच ठिकाणी येऊन आपण पाहतोय की वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून या ठिकाणी माहिती जी आहे ती घेतलेली आहे। स्वतः खासदार सुप्रियाताई सुळे त्याचबरोबर शरद पवार हे आपण पाहतोय की वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चर्चा करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। याच परिसरामध्ये ही अत्याचाराची घटना जी आहे ती घडलेली होती। ज्यावेळेस खरं ती घटना घडली त्यानंतर मात्र सकाळी पोलिसांचं पथक जे आहे ते दाखल झालेलं होतं। जवळपास 25 टीम आरोपीच्या शोधासाठी लावलेल्या आहेत। या संपूर्ण तपासामध्ये एआयचा वापर केला जातोय। त्याचबरोबर जवळपास 3000 जणांचे मोबाईल जे आहेत ते सुद्धा खरं तर तपासण्यात आलेले आहेत। मात्र आपण पाहतोय की स्वतः शरद पवार हे घटनास्थळावरती दाखल झालेले होते आणि खासदार सुप्रियाताई सुळे यांच्याकडून आपण पाहतोय की अधिकाऱ्यांकडून माहिती जी आहे ती या संपूर्ण प्रकरणामध्ये घेतली जाते आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून माहिती घेऊन आपण पाहतोय की स्वतः शरद पवार या ठिकाणी निघालेले आहेत। मात्र ही खरं तर ज्यावेळेस घटना घडली त्यावेळेस मात्र संपूर्ण पुणे शहरामध्ये एकच खळबळ माजलेली होती। हादरून सोडणारी अशी घटना होती, कारण एकाच तरुणीवरती 3 जणांनी खरं तर अत्याचार जे आहे ते केलेले होते। अजूनही या प्रकरणामधले आरोपी जे आहेत ते पोलिसांकडून पकडण्यात आलेले नाहीत। मात्र आरोपीला लवकरात लवकर अटक करावी ही मागणी सुद्धा आता खरं तर जोर धरते। मात्र आपण पाहतो की घटनास्थळावरती स्वतः सुप्रियाताई सुळे आणि शरद पवार हे दाखल झालेले होते आणि त्यांच्याकडून या ठिकाणी घटनास्थळाची पाहणी जी आहे ती करण्यात आलेली आणि आपण पाहतोय की घटनास्थळाची पाहणी करून स्वतः शरद पवार जे आहेत त्या या ठिकाणी आपण पाहतोय की निघताना आपल्याला पाहायला मिळतात आणि स्वतः शरद पवार आणि सुप्रिया सुळे जे आहेत या ठिकाणी आतापर्यंत सीपींशी बोलणं झालंय। मी माझा रोज सीपीची बोल काय आतापर्यंत आरोपी अटक होत नाही। आरामात पुण्यात बोलू, आरामात पुण्यात बोलू। पवार साहेब त्याचबरोबर खासदार सुप्रियाताई सुळे जे आहेत त्या या ठिकाणी निघालेले आपल्याला पाहायला मिळतात आणि संपूर्ण घटनास्थळाची पाहणी करून आपण पाहतोय की शरद पवार हे या ठिकाणी निघताना आपल्याला पाहायला मिळतात। कॅमेरा पर्सन सुशांत सोनवी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।